त्याच्यामुळे ज्या आहे अपक्षाच्या हातातच या सत्तेच्या चाव्या असणार आहे. हे बघा, आमचा अंदाज तर आहे की आमचं स्पष्ट बहुमत येईल, पण तरी सुद्धा एक्झिट पोलच्या नुसार कमी जास्त जागा जरी आल्या तरी अपक्षांच्या माध्यमातून आमचं सरकार बनेल. पण मला नाही वाटत की अपक्षांची आम्हाला गरज पडेल, कारण की एक्झिट पोल जरी आले असले तरी अंडर करंट जे लाडक्या बहिणीचं आहे ते कोणाला समजणार नाही. लाडक्या बहिणीच्या मुळेच ही जी टक्केवारी वाढलेली आहे, आणि यामुळे मला तरी असं वाटतं की महिलांचा मतांचा जो प्रभाव आहे तो लाडक्या भावाकडेच आहे. व आता दुसरीकडे काल संजय शिरसाटांना एक प्रश्न विचारला होता TV9च्या प्रतिनिधीने की जर अपक्षांचं जर हे झालं, अपक्षांची जर मदत घ्यायची वेळ आली आणि एकनाथ शिंदेना जर मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर ते शरद पवारांकडे गेले तर तुमची भूमिका काय असणार आहे? हे बघा, हे असं काही होऊ शकत नाही. शेवटी एकनाथ शिंदे साहेब हे तत्वाचे माणसं आहेत, आणि त्यांनी जो उठाव केला होता तो विचारांनी मुळेच उठाव केला होता. त्यामुळे कोणी काही म्हणत असेल तर मला नाही वाटत की असं काही होईल. व आपल्याकडे आपल्या जळगाव ग्रामीणमध्ये पण काटेकी टक्कर पाहायला मिळाली आहे. उद्या तुमच्या भाग्याचा फैसला होणार आहे. काय वाटतं? आम्हाला नाही वाटत काटेची टक्कर आहे, आमची सरळ टक्कर आहे. काय वाटतं? निवडून येणार. निवडून येणार. झालं. आपलं गुलाबराव पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा पोल आलाय. हा तुमचा पोल आहे, IB चा पोल आहे, पोलीस रिपोर्ट आहे, LCB रिपोर्ट आहे, ग्राउंड रिपोर्ट आहे. आता आम्ही पण तो तपास करतोय. 25 ते 30 हजाराच्या मार्जिनने निवडून येईल. 100% निवडून येईल. महायुतीचे किती जागा येतील 175 राज्यामध्ये? फिक्स आहे का बहुधा? फिक्स. आणि हे आतापासून आता TV9च्या सर्वेनुसार सगळे पक्ष जे आहेत ते कामाला लागले आहेत. अनेक आमदारांसाठी हॉटेल बुक केल्या जात आहेत. अपक्षांच्या संपर्कात लोक आहेत. काय आता सरकार बनवण्याकरता प्रत्येक जण आपले प्रयत्न करतो, आणि ते केलंही पाहिजे. आता आमच्या सारख्याला हॉटेलची गरज नाही आहे. संपर्कात काही आहे